तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 7 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी आईकडून सगळं सत्य जाणून घेते आणि घरी येते. ईश्वरी घरी येते आणि अर्णवला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काहीच ऐकायला तयार नसतो. ईश्वरी मोठमोठ्याने ओरडते आणि अर्णवला सगळं सांगते. ईश्वरी म्हणते, या सगळ्यामध्ये माझ्या आईचा काहीही दोष नाही आहे. जर दोष असेल तर तो त्या बाईचा आहे, ज्या बाईने मुद्दाम माझ्या आईला त्या हॉटेलवरती पाठवलं होतं, तिथे जायला लावलं होतं. अर्णव म्हणतो, हो ना, कोण आहे ती बाई? आता शोधून आण. त्या बाईला माझ्या समोर आणून उभं करा, म्हणजे मग मी तुला आणि तुझ्या आईला आणि तुमच्या स्टोरीला खरं मानेन, तुमच्या दोघींवरती विश्वास ठेवेन. थोड्या वेळाने आई घरी येते आणि ईश्वरीला बाहेर बोलवून घेते. ईश्वरी बाहेर येते आणि विचारते, आई तू का इथे आली आहेस? तुला माहिती आहे ना अर्णव सरांचा राग आहे, घरात कुणाला काही माहिती नाही आहे. आई म्हणते, नाही ईशू, ज्या घटनेमुळे माझ्या मुलीचा संसार मोडणार असेल तर मी ते होऊ देणार नाही. मी इतकं सगळं सोचलं आहे त्या घटनेमुळे, मी त्या घटनेमुळे माझ्या मुलीचा संसार मोडू देणार नाही. चल आतमध्ये, आता मला अर्णवशी बोलायचंच आहे. ते दोघे आतमध्ये जात असतात आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, या बाईला गेटमध्ये कुठे आतमध्ये सोडलं? तुम्ही कसं काय आलात इकडे? ईश्वरीची आई म्हणते, अर्णव अहो ऐकून घ्या, तुमच्या वडिलांची आणि माझी साधी ओळखसुद्धा नव्हती आणि हे पुढचं कसं काय होऊ शकतं? अर्णव म्हणतो, प्रूफ द्या मग मला. आता तुमची चूक नाही आहे ना, याचा प्रूफ द्या आणि नंतर मला बोलायला या. त्याशिवाय मला बोलायचं नाही आणि भेटायलासुद्धा यायचं नाही. ती कोण बाई आहे ना, ती शोधून आणायचं आणि माझ्यासमोर उभं करायचं. आई विचार करते की आता हेच करायला हवं, त्या बाईला शोधून काढायला हवं. ईश्वरी म्हणते, सर आता मी शोधून काढेन ती बाई कोण होती. आता ईश्वरी या सगळ्याच्या मुळाशी कसं जाते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अर्णवने बाहेर शेकोटी पेटवलेली असते आणि तो एक एक फोटो जाळतो, अल्बम फेकून देतो. अंजलीला तो फेकण्याचा आवाज येतो आणि अंजली त्याच्याकडे येते. अंजली विचारते, चिंटू अरे काय झालं आहे, तुझा चेहरा का असा झाला आहे आणि कसली कागद जाळतोयस तू? चिंटू बोल ना. अर्णव अंजलीला मिठी मारतो आणि रडायला लागतो. अर्णव म्हणतो, ताई मला आईची खूप आठवण येते. अंजली विचारते, स्वप्न पडलं का? अर्णव म्हणतो, हो स्वप्न पडलं. अंजली त्याला मागे सोफ्यावरती बसवते आणि त्याला विचारते, काय स्वप्न पडलं? अर्णव म्हणतो, नाही सांगू शकत. अर्णव अंजलीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि खूप रडत असतो. अर्णव मनात म्हणतो, ताई आपलं नशीब किती फुटकं आहे गं. आई गेली त्यानंतर आपण पोरके झालो. तुझ्या आयुष्यात चांगला जोडीदार यावा म्हणून मी तुझ्यासाठी खटपट केली आणि तोही चुकीचा जोडीदार निवडला आणि माझी जोडीदार ती तर विश्वासघातकी निघाली. इथे ईश्वरी लांबून सगळं बघत असते. ईश्वरी मनात म्हणते, सर मी विश्वासघात केलेला नाही आहे, मी हे सिद्ध करीन की माझ्या आईचा आणि माझा या सगळ्यामध्ये दोष नाही. ईश्वरी लांबून त्या दोघांना बघत राहते. तर इथे वल्लरी रूममध्ये येते. वल्लरी तो फोटो बघते आणि म्हणते, ह्या अर्णवला काय म्हणायचं, एवढा मोठा पुरावा त्याच्या समोर दिला होता पण नाही, तरी तो त्या ईश्वरीला घरात घेऊन आला. अर्णव असा कसा वागू शकतो? मला वाटलं होतं की ईश्वरीच्या आईने हे सगळं केल्यावरती तो खूप चिडेल, ईश्वरीला तिथेच सोडून देईल. पण त्या ईश्वरीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की तिला घरी घेऊन आला, सगळं विसरून. नाही नाही नाही, मला चांगलं वाटलं होतं लग्न मोडेल, तिला घरी तिथे तिच्या माहेरी सोडून येईल, पण नाही, हा अर्णव तिला घरी घेऊन आला आहे ना, आता मी गप्प बसणार नाही. आता बघ ईश्वरी, तुला मी या घराबाहेर काढणारच. तुम्ही दोघं बाहेर गेल्यानंतर तिथे काहीतरी झालं होतं, बिनसलं होतं. ईश्वरीने जे काही सांगितलं त्याच्यावरती माझा काही विश्वास बसला नाही. अर्णव तर काहीच बोलला नाही, वर निघून गेला, म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसले. त्या दोघांचा संसार आता मी मोडणार. वल्लरी पुढे काय काय करायचं याचा विचार करते. तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात. अर्णव ईश्वरीचं कपाटातलं सगळं सामान पलीकडे फेकून देतो. ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो, वेगळं करतोय, तुझं सामान माझ्यापासून वेगळं करतोय. तिकडे पार्टिशनमध्ये तू राहायचं, इकडे यायचं नाही, फिरकायचं नाही, सगळं तुझं सामान तिथेच ठेवायचं. मला तू दिसली नाही पाहिजे. जसं तुला बघायची इच्छा नाही ना, तसा आवाजसुद्धा ऐकायची इच्छा नाही आहे. माझ्याशी काहीही बोलायला जायचं नाही, उठायचं आणि तिथे जायचं, इकडे अजिबात फिरकायचं नाही. अर्णव सोफ्यावर जाऊन बसतो. ईश्वरी त्याच्याशी बोलायला जाते पण अर्णव मोठ्याने आऊट असं किंचाळतो आणि ईश्वरी त्या पलीकडे जाऊन बसते. ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि ती खूप रडत असते. अर्णव इथे सगळं आठवून खूप चिडलेला असतो. तर इथे ईश्वरीची आई टेन्शनमध्ये बसलेली असते. ईश्वरीच्या इथे काही तमाशा तर झाला नसेल ना, घरात काय झालं असेल या टेन्शनमध्ये असते. ती ईश्वरीला फोनसुद्धा लावू शकत नाही.
ईश्वरीची आई नमूकडे बघते आणि तिला आठवतं की मगाशी आपण नमूवरती ओरडलो होतो. ईश्वरीची आई नमूकडे बसते आणि नमूला म्हणते, सॉरी बाळा, मी मगाशी तुला ओरडले. पण अगं, मी आणि बाबांनी ठरवले जाणून बुजून तुमच्यापासून सगळं लपवायचं, कारण तुम्हाला त्रास व्हायला नको, म्हणून मी काही सांगत नाही आहे. नमू जागीच असते. नमू म्हणते, आई, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू काही जरी सांगितलं नाही ना तरी चालेल. मी तुला परत कधीच प्रश्न विचारणार नाही. तू माझी आई आहेस आणि तू कधीच चुकू शकत नाही. नमू आईवरती खूप विश्वास दाखवते आणि आईला मिठी मारते. तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी सकाळी लवकर उठते आणि आवरून आईकडे जायला निघते. ईश्वरीने ठरवलेलं असतं की आज जायचं, आईला सगळ्या प्रश्नांची उत्तर मागायची आणि अर्णवला येऊन सांगायचं. ईश्वरी खाली येते. वल्लरी तिची वाटच बघत असते. ईश्वरी घाईने निघणार तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरी म्हणते, हे घे सामान आणि स्टोअर रूममध्ये ठेव. ईश्वरी म्हणते, आत्ता? वल्लरी म्हणते, जा लवकर, माझ्या मैत्रिणीची फ्लाईट आहे, मला आणायला जायचे, जा लवकर. ईश्वरी ते सामान स्टोअर रूममध्ये ठेवते. त्या सामानातला कपडा बाजूला होतो. ईश्वरीला डाऊट येतो की हा कसला तरी फोटो आहे, पण ईश्वरीला घाई असते म्हणून ती काही न बघता निघून जाते. ईश्वरी गेल्यावर वल्लरी तिथे येते. वल्लरी तो सात्विकाचा फोटो बघते आणि ती म्हणते, सात्विका ताई, अहो तुमच्या लाडक्या सुनेने तुमच्याला काय केलं बघितलं ना? अहो तुम्हाला अडगळीच्या खोलीत आणून टाकले. बघा आता मी काय काय आणि कसं कसं करते ते, आता मी तुम्हाला जपणार. वल्लरी खूप हसायला लागते आणि तो फोटो तिथेच ठेवते. तर इथे ईश्वरी आईकडे येते आणि आईला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागते. ईश्वरी म्हणते, आई, अर्णवचे बाबा आणि तुमचे फोटो कसं काय? आई सगळं सांगते. आई म्हणते, अगं माझं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीची गरज होती आणि त्यावेळेस मला कळलं होतं की इंटरव्ह्यूसाठी तिथे बोलवले. मी तिकडे गेले आणि त्यानंतर हे सगळं होऊन बसलं. पण ईश्वरी, याच्यामध्ये माझी काही चूक नाही गं. माझी खूप बदनामी झाली होती त्यावेळेस आणि नंतर घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालं होतं. माझ्या आईवडिलांनी मला गावाला पाठवलं. माझ्या आईवडिलांना वाटत होतं की माझं लग्न कधीच ठरणार नाही. पण तुझे बाबा त्यावेळेस आले. बाबांनी बदनामीची, टोमण्यांची कशाचीच चिंता केली नाही आणि माझ्याशी लग्न केलं. मोठ्या मनाने माझा स्वीकार केला. ईश्वरी, मी खरंच सांगते, या सगळ्यामध्ये माझा काहीही संबंध नाही आहे. ईश्वरी म्हणते, आई, हे सगळं जाऊ दे गं, पण ती बाई कोण होती जिने तुला मुद्दाम तिथे पाठवलं होतं? म्हणजे त्या बाईने मुद्दाम जाणून बुजून तुला तिथे पाठवलं. इंटरव्ह्यू हॉटेलमध्ये आहे असं तुला सांगितलं आणि अर्णवच्या बाबांना पण पाठवलं. म्हणजे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय. कोण आहे ती बाई? तू ओळखते का तिला? ईश्वरीची आई म्हणते, हो, मला त्या बाईने सांगितलं होतं फोनवरती की इंटरव्ह्यू आहे हॉटेलमध्ये या. आणि मी जेव्हा तिथे गेले, आधी घरी गेले, त्यावेळेस तिथे ती बाई होती, पण तिने मला हॉटेलचा पत्ता सांगितला आणि मी तिथे गेले. अर्णवच्या वडिलांनी काहीतरी खाल्लं होतं, ते आधी नीट बोलत होते आणि त्यांनी विचारलंसुद्धा, इथे इंटरव्ह्यू नाही आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? आणि मग ते बेशुद्ध पडले. ईश्वरी म्हणते, आई, कळतंय का? या सगळ्यामध्ये त्या बाईने तुला अडकवले. आता ती बाई कोण आहे ना हे शोधून काढायला हवं. आईला वल्लरीचा चेहरा स्पष्टपणे आठवत असतो, पण ती बाई कोण आहे, तिचं नाव काय आहे, ती कुठे राहते हे माहिती नसतं. ईश्वरी त्या बाईचा शोध घ्यायचा ठरवते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.